चला मित्रांनो, आज आपण टॉपिक पाहणार आहोत पंतप्रधान। आतापर्यंत भारतात किती पंतप्रधान झाले, व्यक्तीनुसार किती झाले, किती पंतप्रधानाला भारतरत्न प्राप्त आहे, किती पंतप्रधान पूर्वी मुख्यमंत्री होते नंतर पंतप्रधान झाले, हे सगळे याच्यावर सगळ्याला आपले प्रश्न येतात। तर आपल्याला हा टॉपिक पाहायचा आहे। तर चला, आतापर्यंत आपल्या भारतात 20 पंतप्रधान झालेले आहेत। किती? 20। आणि व्यक्तीनुसार विचारलं तर व्यक्तीनुसार 15 पंतप्रधान झाले। आता व्यक्ती असे करंटली किती? 20 आणि व्यक्तीनुसार 15 आहेत। व्यक्तीनुसार 5 कमी का? कारण काही पंतप्रधान दोनदा झालेत, काही तीनदा झालेत। नरेंद्र मोदी तीनदा, अटल बिहारी वाजपेयी दोनदा, इंदिरा गांधी दोनदा, असे काही पंतप्रधान आहेत। त्यामुळे व्यक्तीनुसार 15 आणि रेग्युलर आपली 20। चला चालू करूया। भारतरत्न मिळालेले पंतप्रधान हे 9 तर हे पण आपल्याला पाहिजे, कोणत्या पंतप्रधानाला भारतरत्न प्राप्त आहे। तर चालू करूया आपला टॉपिक वेळ न घालता। चला, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू। चला, काँग्रेसचे नेता होते हे सर्वाधिक काळ पद भूषवलेले पंतप्रधान। 17 वर्षांच्या पदावर असताना मृत्यू झालेला आहे पंडित नेहरूचा। त्याच्यानंतर आपण दुसरे पंतप्रधान नेमले गुलजारीलाल नंदा यांना आपण काळजीवाहू पंतप्रधान सुद्धा म्हणतो। कारण आता पंडित नेहरू हे पदावर असताना मृत्यू झाला, मग अचानक आता पंतप्रधान कसं करायचं निवडणूक करून। तर मग थोड्या काळासाठी काही पूर्ण सेटलमेंट होण्यासाठी त्यांचं थोड्या काळासाठी काळजीवाहू पंतप्रधान नेमले जातात, ते होते गुलजारीलाल नंदा। नंतर मग परत पंतप्रधान नेमले गेले लाल बहादूर शास्त्री हे नेमले गेले, पण त्यांचं पण पदावर असताना अपघाती निधन झालं। परत मग काळजीवाहू पंतप्रधान नेमावं लागलं, ते परत गुलजारीलाल नंदा होते। त्याच्यानंतर इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान झाल्या। बघा, आता इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्या होत्या, प्रथम महिला पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी। काय होत्या? प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी। पंतप्रधान असताना देखील निवडणुकीत पराभव झालेल्या ह्या प्रथम पंतप्रधान आहेत। कोण? इंदिरा गांधी। आणि त्यांचा पराभव केलाय राजनारायण यांनी। त्याच्यानंतर बघा, मोरारजी देसाई हे जनता पार्टीचे नेते होते, सर्वाधिक वयोवृद्ध 81व्या वर्षी ते पंतप्रधान झाले। ते सर्वाधिक वयोवृद्ध आहेत। पदावर असताना राजीनामा पण दिलेला आहे। तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी पदावर असताना राजीनामा दिला? तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मोरारजी देसाई। त्यानंतर पहा, परत मग चौधरी चरण सिंग हे पंतप्रधान झाले, त्यांना 2024 मध्ये भारतरत्न प्राप्त झालेला आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं। त्यानंतर परत इंदिरा गांधी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत। पदावर असताना त्यांची हत्या करण्यात आली, कोणाची? इंदिरा गांधीची। त्याच्यानंतर त्यांचाच मुलगा राजीव गांधी हा पंतप्रधान झालेला आहे। आणि सर्वाधिक तरुण पंतप्रधान कोण असेल तर ते आहेत राजीव गांधी, 40व्या वर्षी पंतप्रधान झालेले आहेत। त्यांची सुद्धा पदावर असताना हत्या करण्यात आली। इंदिरा गांधीची पण हत्या केली आणि राजीव गांधीची पण हत्या करण्यात आली। त्याच्यानंतर PV सिंग हे पंतप्रधान झाले, प्रथम पंतप्रधान ज्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला। अविश्वास ठराव म्हणजे काय? की आमचा या व्यक्तीवर विश्वास नाहीये की हा पंतप्रधानचं पद पूर्णपणे चालू शकतो, व्यवस्थित चालू शकतो। अविश्वास ठराव हा मंजूर होण्यासाठी बहुमत लागतं आपल्याला। एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला अविश्वास ठराव संसदेत मांडावा लागतो, बहुमताने जर प्राप्त झाला तर त्या व्यक्तीला पदावरून बरखास्त केलं जातं। त्यानंतर बघा, चंद्रशेखर हे झालेले। त्याच्यानंतर PV नरसिंहराव हे दक्षिणेतील प्रथम पंतप्रधान, दक्षिण भारतातील प्रथम पंतप्रधान आहेत। कोण? PV नरसिंहराव यांना भारतरत्न 2024 ला प्राप्त झालेला आहे। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सर्वाधिक कमी काळ पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी झालेले आहेत। त्याच्यानंतर HD देवगौडा हे पंतप्रधान झाले। त्याच्यानंतर इंदिरा गुजराल हे पंतप्रधान झाले। त्यानंतर दुसऱ्यांदा अटल बिहारी वाजपेयी हे परत पंतप्रधान झाले। मनमोहन सिंग, लक्षात ठेवायचं, मनमोहन सिंग हे पंतप्रधान सुद्धा होते आणि RBI चे गव्हर्नर सुद्धा होते। यांचा आता 2024 मध्ये मृत्यू झालेला आहे। तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणते पंतप्रधान हे RBI चे गव्हर्नर सुद्धा होते? त्यात तुम्हाला ऑप्शन आहे मनमोहन सिंग, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। त्याच्यानंतर नरेंद्र मोदी 2014 नंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झालेले आहेत। 3 लगातार तिसरे टर्म आहे त्यांची पंतप्रधान होण्याची। तर लक्षात ठेवायचं, हे गुजरातचे 4 वेळेस मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत नरेंद्र मोदी। एकूण आले तर गुजरातचे 4 वेळेस मुख्यमंत्री आणि भाजपाकडून 3 वेळेस पंतप्रधान पद भूषवलेलं आहे। तर बघा, भारतरत्न मिळालेले पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाला भारतरत्न प्राप्त आहे? आता इथे तुम्हाला एक ट्रिक सांगतो बघा, हे पहिले आहेत ते जेवढे 7, 8, 9 पंतप्रधान त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे। लक्षात ठेवायचं, पहिले 7, 8, 9 जे पंतप्रधान आहेत त्यांना भारतरत्न प्राप्त। बघा कसं लक्षात ठेवायचं, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला। दुसरे, त्यांचा पदावर असताना मृत्यू झाला पंडित नेहरूंचा। त्यानंतर काळजीवाहू नेमले गुलजारीलाल नंदा, त्यांना भारतरत्न प्राप्त। त्याच्यानंतर परत लाल बहादूर शास्त्री नेमले, त्यांना भारतरत्न प्राप्त। परत त्यांच्या पदावर असताना
हत्या करण्यात आलेलं, अपघाती निधन झालेलं आहे कोणाचं, लालबहादूर शास्त्री. परत मग काळजीभाऊ नेमले गुलजारीलाल नंदा. त्याच्यानंतर परत इंदिरा गांधी नेमल्या. इंदिरा गांधी यांना सुद्धा भारतरत्न प्राप्त. त्यांचाच मुलगा कोण, राजीव गांधी, त्याला सुद्धा भारतरत्न प्राप्त. त्यानंतर बघा मोरारजी देसाई यांना सुद्धा भारतरत्न प्राप्त आहे. चौधरी चरण सिंग 2024 मध्ये भारतरत्न प्राप्त. इंदिरा गांधी यांना दिला. त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी यांना पण दिला आपण. PV सिंग यांना नाही. खालचे 2 लक्षात ठेवायचे. वरचे एवढे 8-9 लक्षात ठेवले, खालचे 2 लक्षात ठेवायचे. कोणते? PV नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी. एवढे खालचे 2 लक्षात ठेवायचे. यांना 2024 मध्ये देण्यात आलेले आहेत. पहा तुम्हाला ट्रेस सांगितलं, पहिले 7-8-9 पंतप्रधानांना दिलेले आहेत. पहा पंडित नेहरू पहिले पंतप्रधान. दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा त्यांना मिळालेलं आहे. तिसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना मिळालेलं आहे भारतात. चौथे मोरारजी देसाई. त्यानंतर 5वे इंदिरा गांधीला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी पण मिळालेला आहे. नंतर चौधरी चरण सिंग, PV नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी. हे लक्षात ठेवायचे. 2024 हे IMP येतात, लक्षात ठेवा. 2024 भारतरत्न प्राप्त एवढे 9 तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा पूर्वी मुख्यमंत्री असून पंतप्रधान झाले. पूर्वी काय होते, मुख्यमंत्री होते, परत पंतप्रधान झाले. कोणते पहा आता. मोरारजी देसाई हे मुंबईचे पंतप्रधान, म्हणजे कसं होतं, मुख्यमंत्री होते. कसं, द्विभाषिक मुंबई राज्य ज्यावेळेस स्थापन झालेलं होतं 1956, त्यावेळेसचे हे मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. PV सिंग हे पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. HD देवगुंडे कर्नाटकचे KR चे मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी गुजरातचे 4 वेळेस मुख्यमंत्री होते. आणि PV नरसिंहराव आंध्र प्रदेशचे. यांना भारतरत्न प्राप्त 2024 झालेला आहे. तर लक्षात ठेवायचे एवढे IMP टॉपिक हे तुम्हाला हमखास परीक्षेला येतात. हे त्यांचे विशिष्ट पण लक्षात ठेवायचे. सर्वाधिक काळ कोण आहे, काळजीभाऊ पंतप्रधान कोण आहे, पदावर कोणाचा मृत्यू झाला, कोणाची हत्या करण्यात आली, पदावर राजीनामा कोणी दिला, सर्वाधिक वयोवृद्ध कोण आहे, दक्षिणेतील कोण येतं, तरुण कोण येतं, हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं. IMP चार्ट हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच्यावर प्रत्येक कोणत्या परीक्षेला तुम्ही याच्यावर तुम्हाला 1-2 प्रश्न हमखास दिसतात. तर चला बस.